नमस्कार सर्वांना. आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार आणि सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत. स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा. आज 50वा भाग आपण सादर करतो आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा आपला सुरू असलेला प्रवास 50 पर्यंत आला असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी समज जी आहे ही गोष्ट जाणून घेण्याबद्दलची ती आपल्यामध्ये आली असावी अशी निश्चित खात्री बाळगतो. आज अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 9 आणि 10 असे 2 श्लोक आपण पाहणार आहोत. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन आपले आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. आपले ब्रीदवाक्य ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नुकताच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भाविक श्रद्धाळू यांनी आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेतलं. आपणही मनोमन माऊलींचं स्मरण करून या दिव्य रूपाला वंदन करूया. गेल्या 49 भागापासून आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्या प्रवासाच्या निमित्ताने पाहतो आहोत. पहिला अध्याय अर्जुनाचा विषाद, दुसऱ्या अध्यायामध्ये अल्टिमेट ट्रूथ जे आहे, अंतिम सत्य या विश्वाचं जे आहे याबद्दलचं ज्ञान भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये दिलं. त्याला सांख्ययोग असं नाव अध्यायाचं आहे. बुद्धियोग सांगितला की ते ज्ञान कसं प्राप्त व्हायला पाहिजे किंवा कसं प्राप्त करावं आणि ते प्राप्त झाल्यानंतरची अवस्था काय आहे, तर ती स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे नेमकी काय याचंही वर्णन अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यात भगवंताने आपल्यापर्यंत पोहोचवलं. तिसरा अध्याय कर्मयोग या माध्यमातून आपलं कर्म, आपली कृती ही कशी असावी, रादर कर्मापेक्षाही जास्त महत्वाची कर्मामागची भावना जी आहे ती कशी असावी, ती भावना येते कुठून, सगळं आपल्याला कळत असून सुद्धा आपल्याकडनं त्या गोष्टी का घडतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही तिसऱ्या अध्यायांमध्ये आपल्याला सापडतात. कारण हे अगदी आपल्या जीवनातले प्रश्न आहेत. अगदी आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा ओरडून सांगत असतो, इतक्यांदा तुला सांगितलं, तुला कळत नाही का? तोच प्रश्न अर्जुनाने विचारलाय की ज्याला सगळं माहिती आहे तरी तो त्याच्याकडनं चूक का होते. हे जे उत्तर आहे तेच त्या मुलालाही तितकंच लागू पडतं. आणि जर आपण ही गीता समजून घेतली, अभ्यासली, त्याच्यावर चिंतन केलं, तर तो मुलगा असं का वागतो याचं कारण आपल्याला निश्चित समजू शकेल. आणि एकदा कारण समजलं की मग ते कारण बदलायला, सुधारायला निश्चित मदत होते. त्यामुळे गीता हे केवळ तत्वज्ञान नाही. गीता ही केवळ काहीतरी धार्मिक, आध्यात्मिक काहीतरी गूढ गोष्टी सांगितल्या आहेत असंही नाही. गीतेचा अभ्यास हा आपल्या दैनंदिन जीवन अधिक सुसह्य, अधिक आनंदी बनवण्यासाठीचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून जसं आपण आपल्या गीतेच्या प्रवासातला पहिला जो भाग पाहिला त्याच्यामध्येही पाहिलं की गीता बाहेर कमी, आतमध्ये जास्ती आहे.
आपल्या आतमध्येच हे सगळं युद्ध चालू आहे. आपलेच आतले पांडव, आपलेच कौरव, आपलाच आतला भगवंत, या सगळ्यांमध्ये हे चाललेलं युद्ध आहे. त्यामुळे हे युद्ध हे बाहेरच्या कोणाशीही नाही, तर आपलंच आपल्याशी आहे. आणि मग अशा याच्यामध्ये आपण असे का वागतो, याच्या मागची पार्श्वभूमी काय, मग ते बदलण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, मग तो निष्काम कर्मयोग काय आहे, स्वधर्म काय आहे, स्वधर्माचं पालन कसं करावं, अशा अनेक गोष्टी भगवंतानी आपल्याला तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने सांगितल्या. कारण सहसा आपण अनेक वर्ष आपल्या अगदी लहानपणापासून आपल्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा हे ऐकलेलं असतं, की बाबा चांगलं वाग, म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल. पण भगवंत असं म्हणतो, की अरे तुला ह्याच जन्मात सगळं प्राप्त होऊ शकतं. उद्याच्या गोष्टी करण्यापेक्षा आज या ठिकाणी जर तुला ही गोष्ट प्राप्त होऊ शकत असेल, तर तू ती का न करावी? याच्यासाठी प्रयत्न हा आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आपल्याला असते, आपल्याला माहिती आहे, की आपण सहसा एक सर्वसाधारणपणे सगळीकडे आपण म्हणतो, की एखादा माणूस मेला, तर देव त्याला सद्गती देवो. आता हे आपण असं ज्याला म्हणतो त्याला एक साधारण आपली अपेक्षा अशी असते, की मृत्यू पश्चात, कारण आपली भारतीय परंपरा, भारतीय ज्ञान हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, की शरीर हे नश्वर आहे, परंतु तो आत्मा जो आहे तो चिरंतन आहे, तो शाश्वत आहे. त्यामुळे त्या आत्म्याला सद्गती लाभो. आता ती सद्गती म्हणजे नेमकं काय, हे आपण या प्रवासात पाहिलेलं आहे. आता हे सगळं नंतर मिळणार असेल, किंवा तू खूप सारे देवाची उपासना कर, कर्मकांड कर, आणखीन काय करता येईल देव कर. मग तुला देव प्राप्त होईल, किंवा देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल, देवाची कृपा होईल, असंही आपण ऐकतो. परंतु म्हणजे किंवा आपल्याला असं वाटतं, की आपण मंदिरात गेलो एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या धार्मिक उत्सवात सहभागी झालो, की आपण आध्यात्मिक असतो. मग आपण म्हणतो, की "हां, ठीक आहे, देवाचं करायचं आहे, पण मग आता एक ठराविक वेळ आहे किंवा एखादं ठराविक निमित्त, तर त्या निमित्ताने आपण देवाच्या गोष्टी करूया." अर्थात त्या बरोबर आहेत. परंतु जर आपण गीता पाहिली, तर गीतेमध्ये भगवंत असं म्हणतो, की "अरे, तुझा आयुष्यातला प्रत्येक क्षण हा जर तुला योग्य पद्धतीनं जगता आला, तर तुला वेगळं काही करायची आवश्यकता नाही." कारण उदाहरणादाखल आपण जर विचार केला, की आपण जर असं म्हटलं, की आता मला देवाची उपासना करायची आहे, जपजाप्य करायचं आहे, माळ जपायची आहे. तर ती माळ जपायला घेतली, की जे कारण ज्या कुठल्या देवाचा मंत्र म्हणत असू, त्या मंत्रापेक्षा इतर विचार आपल्या मनात इतके येत असतात आणि आपण म्हणतो, की ठीक आहे, झालं माझ्याकडनं, पण एकाग्र चित्ताने काही जमलं नाही. आणि एकाग्र चित्ताने नाही केलं, की अभ्यास सुद्धा लक्षात राहत नाही. तर ह्या तर गोष्टी लांबच्याच राहिल्या. मग असं का घडतं? कारण जी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे, "जे आडात नाही ते पोहरात कुठनं येणार?" तर असं त्या मनाला एका जागी बसून 24 तासातला काही वेळ बसवा म्हटलं, की तो ऐकत नाही. आणि उरलेल्या वेळेमध्ये तो सगळ्या त्याच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करत राहतो. म्हणून भगवंत असं म्हणतो, की "अरे तुझा प्रत्येक क्षण जे आहे आयुष्यातला, हा प्रत्येक क्षण जर तुला योग्य पद्धतीने जगता आला, तर त्यासाठी वेगळं काही तुला करण्याची आवश्यकता नाही." आणि मग तुझं दैनंदिन जीवन हे कसं आध्यात्मिक बनवायचं, ह्याचा सगळा सखोल ज्ञान जे आहे ते भगवंताने आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या माध्यमातून दिलं. हाऊ टू स्पिरिच्युअलाइज युअर लाईफ. आपलं जीवन हे आध्यात्मिक कसं बनवावं. आणि कधीही कोणालाही सांगितलं नाही, अर्जुनालाही सांगितलं नाही, "तू युद्ध सोडून निघून जा. तू तुझा प्रपंच सोडून निघून जा." असं कुठेही सांगितलं नाही. आणि चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला तर त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत, किंवा अगदी दुसऱ्या अध्यायात सुद्धा त्यांनी तिसऱ्या अध्यायात म्हणा उदाहरण दिलंय जनक राजाचं. आता जनक हा म्हणजे आपल्याला जो माहिती असलेला जनक आहे, तर जनक हे कुळ आहे आणि त्या कुळातला एक राजा, असं माझं एक मत आहे हां. म्हणजे मी जे वाचलेलं आहे त्याच्यावरनं सांगतो. खरं खोटं मला कल्पना नाही. तर त्या जनकाबद्दल भगवंत सांगतो, की त्याला तर तो राजा होता, चक्रवर्ती सम्राट होता आणि तो सर्वज्ञानी होता. त्यामुळे असं नाहीये, की आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करून मग आपल्याला आध्यात्मिक होता येईल. तर आपल्याला आहे त्या ठिकाणावरनं सुद्धा हे ज्ञान प्राप्त करता येऊ शकतं.
आणि मग हे सगळं सांगत असताना चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला तो हे गोष्ट सांगतो जी आतापर्यंत त्यांनी कधी सांगितली नव्हती, जी स्वतःबद्दल सांगतो, की मी ही गोष्ट आधी आधी अशा अशा लोकांना सांगितलेली आहे वगैरे वगैरे. यदा यदा हे धर्मस्य, हेही त्याने आपल्याला सांगितलं. आता इथे तो ज्या वेळेला हे सांगतो आहे त्यावेळेला तो कृष्ण म्हणून कमी, किंवा मी त्या भगवंताचंच एक रूप आहे अशा अर्थाने ती गोष्ट सांगतोय. म्हणजे आपण सामान्य माणसं असल्यामुळे आपल्याला आपण असं म्हणतो व्यवहारामध्ये, की कृष्ण हा भगवान विष्णूंचा अवतार आहे, कृष्ण हा भगवंताचा अवतार आहे. अगदी बरोबर आहे, त्यात काही दुमत असल्याचं कारण नाही. परंतु जर आपण या अर्थाने आत्ताच्या चौथा अध्याय जो चाललाय तो बघतोय, त्या अर्थाने जर बघितलं तर कृष्ण आणि भगवंत हे दोन वेगळ्या एंटिटी किंवा दोन वेगळी व्यक्तिमत्व नाहीच आहेत. जसं मागे मी अनेकदा उदाहरण दिलं, की सूर्याचं जे प्रतिबिंब आहे ते 10 मडक्यात पडलं म्हणजे ती 10 मडकी म्हणजे 10 सूर्य होत नाहीत. एकाच सूर्याची विविध प्रतिबिंब असतात. तसंच हे अवतार जे आहेत, तर हे अवतार म्हणून तो क्लेम भगवंत इथे करतोय, की हा जो मी आहे तो हा माझं जो रूप आहे. म्हणजे मी आणि हे ओरिजिनल असं काही वेगळं असायचं काही कारण नाही. आणि मग मी कशासाठी अवतरित होतो, ही सगळी जी माया ज्याला आपण म्हणतो, हे जे सगळं क्रिएशन आहे, हे सगळं माझंच आहे. आणि मग हे सगळं जे क्रिएशन आहे ह्याच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स व्हायला लागतो, धर्म आणि अधर्म यामध्ये, किंवा सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये, तर त्यावेळेला हे मी स्वतः अवतरित होतो आणि ही गोष्ट पुन्हा दुरुस्त करतो, किंवा आपण हे व्यवहाराच्या दृष्टीने बघूया. मागच्या भागाच्या वेळेला आपल्याला क्लिअर केलेलं आहे, की आपण ज्ञान या एका बेसलाईन वरती हा प्रवास करण्याचा प्रयत्न करतोय. एकदा आपण हा पाया मानला तर त्या अनुषंगाने आपल्याला शिकणं आवश्यक आहे. एखाद्याने दुसरा पाया मानला तर ह्याच गीतेचा, ह्याच श्लोकांचा अर्थ वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगता येऊ शकतो. आणि पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, की भगवद्गीता ही एक दुभती गाय आहे. जो कोणी ते दूध पिण्यासाठी येईल त्याला ती त्या पद्धतीनं देणार आहे. याच अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मागच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्या अवतरित होण्याचा उद्देश सुद्धा सांगितला, की तो का हे सगळं करतो. जो निर्गुण निराकार आहे तो कोणत्या गोष्टींसाठी, कोणत्या उद्देशासाठी अवतरित होतो आणि कर्म करतो. आज पुढे जाऊया आपण. आजचा श्लोक आहे 9वा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुनः. हे अर्जुन, मे माझा जन्म, च आणि कर्म, दिव्यम दिव्य, तथा एवं अशा प्रकारे यह जो मनुष्य, तत्वतः प्रिन्सिपली, वेत्ती जाणून घेतो, सह तो देहम शरीराचा, त्यक्त्वा त्याग केल्यावर, पुनः पुनर्जन्म म्हणजे रिक्रिएशन किंवा रिबर्थ, न एती येत नाही, सह तो माम मलाच एती प्राप्त करून घेतो. आता हा अन्वय यासाठी आपण बघतो, आपल्याला तो कळेल न कळेल तो काही विषय नाही, मला पण काही सगळ्या त्यातलं कळतं अशातला भाग नाही, परंतु थोडाफार संस्कृतचा पाया असल्यामुळं, संस्कृत ही अशी भाषा आहे की जी जशी दिली आहे तशीच वाचायची असते किंवा तसाच अर्थ निघेल असं भाग नाही. म्हणजे मी जेवण केलं असं आपण सरळ मराठीत म्हणतो, परंतु संस्कृतमध्ये उलटही म्हणू शकतो, केलं जेवण मी. तो शब्दांची अदलाबदल किंवा त्यांची रचना जी आहे, आणि प्रत्येक शब्दाचा, अक्षरांचा काही ना काहीतरी अर्थ असतो. अगदी एकाक्षरी सुद्धा शब्द आहे. जसं इथं हा शब्द आहे. तर म्हणजे तो, च म्हणजे आणि. तर आपण संस्कृत शिकली पाहिजे, कारण आपली ही भाषा आहे. आणि संस्कृत प्रचुर ज्या ज्या भाषा म्हणून आहेत त्या अतिशय, म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये टेक्नॉलॉजीला सुद्धा संस्कृत ही अतिशय सोपी भाषा आहे समजण्यासाठी. म्हणजे एक छान गोष्ट माहिती झाली, की आजचं जे आधुनिक युग आहे आत्ताचं 2021-22, दॅट इज अ मशीन लर्निंग, डेटा सायन्स, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा जो सगळा भाग आहे,
ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये संस्कृत प्रचुर ज्या भाषा आहेत, त्या भाषा ह्या सिस्टीमला समजणं खूप सोपं आहे. आणि भारताची ही देण आहे संपूर्ण विश्वाला. त्यामुळे आपण भारतीय म्हणून संस्कृताचा किमान अभ्यास किंवा किमान ते शब्द आपल्या कानावरती पडत राहोत. हाही यातनं अन्वय शिकण्यामागचा अर्थ. आणि सरळ आपल्या मराठी बोलीभाषेतला अर्थ. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दोन गोष्टी भगवंत इथं क्लिअर करतो. माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. आता हा जो अर्थ आहे, मी पुन्हा सांगेल, हा फार काही रॉकेट सायन्स अशातला भाग नाही. वेबसाईटवरती जे आहेत ते अर्थ सरळसोट लिहिलेले आहेत. कारण आपण हे अर्थ पाहतोय हे जस्ट रेफरन्ससाठी आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यातलं चिंतन. आपण ते कसं घेतोय हे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा असू शकते, प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो. गीतेवरती इतकी भाष्य आहेत, आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एखादं वाचू तर त्याचा अर्थ वेगळ्या स्वरूपात सुद्धा दिलेला असू शकेल. आपल्याला आशय पाहायचा आहे की कोणत्या आशयाने आपल्याला हे अर्थ समजून घ्यायचा आहे. तर जो कोणी माझा जन्म आणि माझं कर्म हे दिव्य आहे असा जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. तर काय आहे यातनं भगवंताला काय सांगायचं आहे? तत्पूर्वी आपण माऊली ह्याच्यावरती काय निरूपण करतात किंवा भाष्य करतात ते बघूया. माऊली असं म्हणतात, माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालीला संगे न चळे, देहींचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपी. अर्थ असा की मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही माझे कर्म करतो, असे हे माझे अविकार स्वरूप जो जाणतो तो श्रेष्ठ आणि परममुक्त जाणावा. पुढे माऊली असं म्हणतात की जो जीवनमुक्त, फार महत्वाची गोष्ट आहे, काय याच्यातनं सांगायचंय, जो जीवनमुक्त प्रारब्ध असेपर्यंत प्रपंचात असला तरीही कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असताही देहभावाने बद्ध होत नाही. जेव्हा त्याचा देह पंचमहाभूतात विलीन होतो तेव्हा तो माझ्या निरुपाधिक स्वरूपाशी एकरूप होतो. एक साधारण आपल्याकडे टर्मिनॉलॉजी असते. म्हणून माणूस मेल्यानंतर आपण कैलासवासी, वैकुंठवासी असं त्याच्या अलीकडे एक बिरुद लावतो. तर माणूस मेल्यानंतर त्याला वैकुंठ प्राप्त व्हावा, कैलास प्राप्त व्हावा, अशी एक मनोकामना आपल्या प्रत्येकाची असते. आणि आपल्याकडे ही श्रद्धा आहे. जसं काशी क्षेत्रामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला मोक्ष मिळतो आणि तो भगवंताला प्राप्त होतो, अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. अशी अनेक ठिकाणं आपण आपल्या परंपरेमध्ये मानतो. इथे भगवंत काही गोष्टी क्लिअरिफाय करतोय. तो असं म्हणतो, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. की मी जो आहे, आता इथे कृष्ण म्हणून नाही आपल्याला व्हायचं, इथे परमेश्वर क्रिएटर जो आहे, हे सगळ्याचा जो होल अँड सोल क्रिएटर आहे, ह्याचा जन्म आणि कर्म ह्यातलं प्रिन्सिपल जो समजून घेतो, असं पहिलं वाक्य आहे. त्याला काय होतं, तर तो जेव्हा हे पंचदेहात्म देहानी बनलेलं जे किंवा पंचमहाभूतांनी बनलेला जो देह आहे, तो देहाचा जेव्हा त्याग करतो तेव्हा तो मला प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात वैकुंठवासी. आता इथे आपण वैकुंठवासी रेफरन्स घेऊया, कारण कृष्ण आपण भगवान विष्णूंचा अवतार मानतो या अर्थाने. तर तो मला प्राप्त होतो किंवा माझ्या ठिकाणी येतो. मग आता माऊली असं त्याच्यावर म्हणतात की माझे अजत्व जन्मणे, की मी जन्माला येतच नाही, मी अज आहे, पण तरीही मी जन्मतो, हे ज्याला समजलं तो माझा प्राप्त होतो. की मी अजन्म आहे, मी जन्माला येत नाही, पण तरीही मी जन्माला येतो, तर तू माझ्या जन्माचं रहस्य जर जाणलंस, की मी आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, हे जर तुला कळलं तर तू मला प्राप्त होतोस.
मग आता हा आहे सुद्धा आणि नाही सुद्धा हे कसं समजून घ्यायचं? फार अवघड आहे का? अजिबात नाही. बघा, एक परत साधं उदाहरण देतो. अगदी आपण हे मागे पण चर्चा केलेली आहे. मी आहे, असं तुम्ही प्रत्येकाने विचार करा, की मी आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर कसं सिद्ध कराल तुम्ही? अगदी साधं उदाहरण. मी आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. मी म्हणजे मी मी हा शब्द जो आहे तुमच्यातला, की येस, हा मी आहे. हे तुम्हाला सिद्ध करायचं. कसं सांगाल तुम्ही? दादा स्वामिनीने. स्वामी. ओके. तर स्वामिनींनी जे आपल्याला सांगितलं, की मी आहे हे कशावरून सिद्ध करता येईल? तर मी बोलते आहे, मी हालचाल करते आहे, जे काही आहे, तर त्याच्यावरनं मी समोरच्याला सिद्ध करू शकते. म्हणजे स्वामिनी हे नाही सांगत आहे, की मी कुठे आहे? ती सांगते, "हे बघा, हे माझी रूपं आहेत. मी हालचाल करतीये, मी बोलतीये. हे जे दिसतंय ना, तेच मी आहे." ती मी नाही सांगत आहे. मीची रूपं सांगतीये. म्हणजे एकाच वेळेला स्वामींनी ही गोष्ट सांगते, की मी आहे पण, मी नाहीये पण. हे एकाच वेळेला आहे. असं नाहीये, की ती वेगळं-वेगळं काहीतरी सांगतेय. मी आहे, पण मी असं म्हणून कुठं विचारलं तर ते नाही मला माहिती. पण मी आहे बघा, मी बोलतीये, मी हालचाल करतीये, माझ्या सगळ्या कृती चालू आहेत, मला भावना आहेत, माझे विचार आहेत. हे सगळं जे आहे, ते म्हणजे मी आहे. बरोबर आहे. काही चुकीचं आहे त्याच्यातलं काही अजिबात नाही. आहे, असंच आहे. पण तरी मी कुठे आहे? हे नाही माहिती मला कुठे आहे. मला मी हा रेफरन्समधनं संदर्भ घेऊन सांगावा लागतो. तरच मला सांगता येतो. अदरवाईज मला नाही सांगता येत. म्हणजे मी एकाच क्षणी आहे पण आणि नाही पण. हे जे आहे तेच आपण जेव्हा नेहमी म्हणतो, की प्रत्येक काय म्हणूया माणसामध्ये, प्राण्यांमध्ये परमेश्वर आहे. हे एखाद्याला म्हटलं, की "अरे सिद्ध करून दाखव, कसं प्रत्येकामध्ये आहे?" तो म्हणतो, "ते कसं सिद्ध करायचं?" ते नाही माहिती. ही माझी धारणा आहे, की प्रत्येकामध्ये आहे. कारण भगवंतांनी सांगितलं, "माझा गुणधर्म काय आहे?" तर मी अजन्म असूनही जन्म घेतो. मी अजन्म आहे. आत्मा कुठे जन्माला येतो? आत्मा कुठेच जन्माला येत नाही. हे आपल्याला भगवंतांनी मागच्याच अध्यायांमध्ये सांगितलं. तो कुठेच जात नाही. तो अविनाशी आहे. जन्म कोण घेतंय? तर जन्म ह्या वासना, ह्या इच्छा, विचार हे जे सगळं आहे, हे जन्म घेतंय. अदरवाईज आत्मा कुठेच जात नाही. तो एका क्षणावरून एका ठिकाणावरून दुसरीकडे असा जाऊच शकत नाही. कारण तो सर्वव्यापी आहे. म्हणजे ज्यावेळेला मी असं म्हणतो, की मी पुण्याहून नगरला गेलो, त्यावेळेला मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. कारण मी इथे आहे, पण तिथे नाहीये. म्हणून मला जावं लागतं. पण आत्मा हा सर्वव्यापी आहे, हे भगवंतांनीच आधी सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वव्यापी म्हणजे काय? सर्वत्र आहे. मग सर्वत्र जर असेल, तर त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावंच कशाला लागेल? नाहीच जावं लागणार. तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. होपफुली तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे ना, जे भगवंत आपल्याला ह्या गोष्टीतनं आहे, की मी अजन्म आहे, पण मी जन्म घेतो. आता मी जन्म घेतो असं ज्याला आपण म्हणतो, तीच माया आहे. कारण तो व्यवहार आहे. व्यवहारासाठी म्हणावंच लागेल आपल्याला, की माझं नाव सागर आहे. ते स्वामिनी कोण ते म्हणेल माझं नाव स्वामिनी आहे. आणखीन तिसरं कोणी म्हणेल माझं नाव हे आहे. हे व्यवहारासाठी म्हणावंच लागेल. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण जर म्हटलं असं, की कुठे आहे ते दाखव किंवा तुझ्यात आणि माझ्यात काय वेगळेपण आहे असं जर दाखव म्हटलं, तर काही नाही. तिच्या शरीरात जे काही केमिकल्स आहेत वगैरे, वगैरे तेच माझ्या शरीरात आहेत. जे अनेक पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून माणूस म्हटल्यानंतर ह्याच गोष्टी आहेत त्याच्याकडे. ह्याच्या पलीकडं त्याच्या शरीरामध्ये काही नाही आणि म्हणून जड्डू कृष्णमूर्तींनी एक छान म्हणजे आपल्या वेदांतामध्ये पण तेच आहे, की सर्व माणूस, सर्व माणसांचा मेंदू एकच आहे. वेगवेगळा असूच शकत नाही. असं त्यांनी सिद्धांत मांडला आणि तो प्रूव्ह करून देतात. तेच परमेश्वर इथे सांगू पाहतात. आणि हे ज्याला कळलं म्हणजे काय? नॉलेज. हे ज्याला ज्ञान प्राप्त झालं आणि दुसरं त्यांनी सांगितलं, की मी अकर्मी आहे किंवा निष्क्रिय आहे. मी काम करतच नाही, कर्म करतच नाही. पण तरीही मी कर्म करतो. माऊलींनी सांगितलं नाही का? माझे अजत्व जन्मणे, अक्रियातची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. आपण ज्याला म्हणजे आपण जे काही कर्म करतो त्याला आपण कर्म असं म्हणतो आणि भगवंत जे कर्म करतो त्याला आपण लीला असं म्हणतो, की ह्या भगवंताच्या लीला आहेत. पण भगवंत असं क्लेम करतो, की मी निष्क्रिय आहे. पण तरी तुम्हाला त्या कर्म करत असल्यासारखा भासतो. या दोघांमधला फरक ज्याला कळला, तो माझा होतो. आता हे कळणं म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो, की सर्व भूतांमध्ये परमेश्वर आहे जाणणं.
कारण माझ्यात जे आहे तेच समोरच्यामध्ये आहे. असं थोडी आहे की माझ्याकडे नाहीये आणि त्याच्याकडे आहे किंवा माझ्याकडे हे आहे आणि त्याच्याकडे ते नाहीये. असं नाही होऊ शकत. जे माझ्याकडे आहे तेच त्याच्याकडे आहे. मला जसं शरीर आहे तसं त्याला शरीर आहे. जसं माझं मन आहे तसं त्याचं मन आहे. सगळं सेमच आहे. कुठं काय फरक आहे? आत्मा हा 2 वेगवेगळा असूच शकत नाही, कारण तो सर्वव्यापी आहे. जर सर्वत्र म्हणजे इन्फिनिटी असं ज्याला आपण म्हणतो, अगणित. तर अशा किती अगणित गोष्टी असतील, तर मग अगणित म्हणजे अनंतच. मग त्याला काय अनंत, अनेक अनंत असं कसं म्हणता येईल? अनंत, अनंत आहे. पण तरी मॅथेमॅटिक्समध्ये हा भाग आहे. अनंत म्हणजे इन्फायनाईट इन्फिनिटी आहेत. अनंत अनंत आहेत. परमेश्वर आहे. हा असाच आहे. आणि हे ज्याला कळलं, की तो आहे पण आणि नाही पण, तो कर्म करतो असं वाटतं, कारण आपण मायेमध्ये आहोत. व्हॉट इज माया? इग्नोरन्स. ज्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. या मायेमध्ये पण 2 प्रकार आहेत. अविद्या माया आणि विद्या माया. म्हणजे एक अज्ञानातनं जाणवणारी, भासणारी माया आणि एक ज्ञानयुक्त माया. आपण सगळे अज्ञानातच आहोत की म्हणजे एक साधी मॉडर्न फिजिक्स मधली एक कन्सेप्ट सांगतो. एक खोकं आहे. म्हणजे हे मागे उदाहरण दिलं असेल मी कदाचित. पुन्हा एकदा देतो. कदाचित उत्तर तुम्हाला माहिती पण असू शकेल. एक खोकं आहे किंवा एक बॉक्स आहे आणि त्याच्यात एक मांजर ठेवली आहे. आणि ती पूर्ण ते खोकं जे आहे ते पूर्ण पॅक केलंय. आता बाहेर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला विचारलं, की ह्यातली मांजर जिवंत आहे का मेली आहे ते सांग. तर फिजिक्स असं म्हणतं, की देअर आर 2 पॉसिबिलिटीज. ती जिवंत पण असेल, ती मेलेली पण असेल. 50-50% दोघांनाही शक्यता आहे, की ती जिवंतही असेल आणि ती बॉक्समध्ये आहे. तिचा किती वेळ जिवंत राहू शकेल हे आपल्याला माहीत नाही. कदाचित ती मेलेली पण असेल, कारण ऑक्सिजन नाही मिळत आहे तिला. त्यामुळे ती मेलेलीही असू शकेल. दोन्हीही शक्यता गृहीत धराव्या लागतात. मग हे कोणाला माहिती आहे, की ती जिवंत आहे का मेली आहे? सत्य कोणाला माहिती आहे? तर सत्य फक्त मांजरीलाच माहिती आहे. आपण फक्त शक्यता मांडू शकतो, की ती जिवंत आहे किंवा जिवंत नाही आहे. मग विविध तर्क लावू शकतो, की ती जिवंत कशी असेल? मग मांजराचं साधारण एवढं स्ट्रेंथ असते, एवढी कॅपॅसिटी तिची आहे म्हणून ती असू शकेल, एवढा ऑक्सिजन त्याच्यामध्ये असेल, एवढा व्हॉल्यूम आहे त्या बॉक्सचा, मग त्याच्यामध्ये एवढा ऑक्सिजन असेल, एवढ्या ऑक्सिजनवर एवढा वेळ टिकू शकतं. हे सगळे तर्क लावू शकतो आपण. पण खात्रीलायक नाही सांगू शकत, की मांजर जिवंत आहे की मेलेली आहे. ती सांगू फक्त एकच शकते गोष्ट म्हणजे मांजर. ती स्वतःच सांगू शकते, की मी जिवंत आहे की मेलेली आहे. जोपर्यंत खोक उघडलं जाणार नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष पाहिलं जाणार नाही, तोपर्यंत कोणीच काही ठामपणे सांगू शकत नाही. असाच भगवंत आहे, की तो दिसतोही आणि तो दिसत नाही सुद्धा. आणि मग हे ज्याला कळलं, तो त्याचाच झाला. आणि ह्याच्या पुढं कन्क्लुजन किंवा रिझल्ट जो आहे, तो माऊलींनी एका वाक्यात सांगितलाय. तो चालिला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपी. आपल्याला नेहमी एक धारणा असते ना, की मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, मेल्यानंतर वैकुंठाची प्राप्ती होईल, मेल्यानंतर परमेश्वराचं दर्शन घडेल. असं आपण नेहमी म्हणत असतो आणि ती आपली परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. कारण सर्वसामान्य म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर ते योग्य आहे. इथे माऊली आपल्याला सांगतात, "तो चालिला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे." म्हणजे काय? की जो जीवनमुक्त आहे, तो देहात असूनही सगळं आपल्यासारखंच वागतो. काही वेगळं नसतं. पण तरीही तो आपल्यात नसतो. तो सगळी कर्म करतो, पण तरीही तो निष्क्रिय असतो. असा जो जीवनमुक्त आहे, तो जिवंतपणीच, हयात असतानाच परमेश्वराचा झालेला असतो. त्याला जीवनमुक्त असं म्हणतात, की ह्या मायेमधून, या अज्ञानातून तो बाहेर पडलाय. मग आता ह्या अज्ञानात काय-काय आहे बरं? सगळ्यात पहिलं फिअर, भीती आहे. बघा, माणूस जो आहे ना, भीती ही कॉमन आहे. प्रत्येक जीवाला कॉमन आहे. पण माणूस ज्याला विवेक आहे, बुद्धी आहे, त्याला कशा-कशाची भीती आहे? एक, माझ्याकडे जे आत्ता आहे, ते माझंच राहील का? टिकून राहिलं पाहिजे, ते जायला नाही पाहिजे माझ्या हातनं. म्हणून तो देवाची आराधना करतो. 2, मला जे हवंय ते मला मिळालं पाहिजे, म्हणून तो देवाची आराधना करतो. आणि मला जे हवंय
ते आत्ता माझ्याकडे नाहीये याची पण त्याला एक भीती असते. 3, जे मला मिळणार आहे ते योग्य प्रमाणात मिळेल का? तेवढं मला अपेक्षित आहे. ह्याची पण त्याला भीती आहे. आणि या भीतीतून काय निर्माण होतं? या भीतीतून जी कर्म घडतात, या कर्मामधूनच राग, द्वेष, मत्सर, लोभ ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. कारण त्याला भीती असते, की हे मी नाही केलं तर निसटून जाईल. कारण तो अविद्येमध्ये असतो, अज्ञानात असतो, परमेश्वराला मानत असतो, पण परमेश्वराला जाणत नसतो. आणि म्हणून भगवंतांनी इथे जो शब्द वापरलाय, तो आहे वेद, जाणणे. की जो हे जाणतो, आता जाणणं आणि माहिती असणं याच्यात काय फरक आहे? अगदी साधं उदाहरण, हे नेहमी मी सांगत असतो ते, की आगीला हात लावला की चटका बसतो, हे माहिती आहे. पण एकदा चटका बसणं म्हणजे जाणणं आहे. आणि एकदा जाणलं, की माणूस परत त्या वाटेला जातच नाही. त्याला माहिती असतं हे असं आहे. त्याला आता माहिती करून घ्यायची आवश्यकताही नसते आणि मला माहिती आहे असं तो म्हणतो, मी अनुभवलेलं आहे. अशी संत मंडळी असतात. आणि म्हणून ते आपल्याला सांगत असतात, की घाबरू नका. म्हणजे काय? अज्ञानातून बाहेर या, की तुम्ही जिथे-जिथे पाहताय ते सगळं परमेश्वरच आहे. हा परमेश्वर सदैव तुमच्या सोबत असतो. एक क्षण असा नाहीये, की तो तुमच्या सोबत नाहीये. पण मी माझी जी पूर्वकर्म आहे, त्याचं जे लगेज माझ्या डोक्यावरती आहे, ते बॅगेज जे आहे माझ्याकडं, त्याच्यामधून मी या भीतीमध्ये असतो. आणि या भीतीतून निर्माण होतं सगळं जग. मग स्वर्ग, नर्क ह्या सगळ्या कन्सेप्ट तयार होतात. कारण भीती आहे. पण जर ज्ञान प्राप्त झालं, जे एखाद्या रूममध्ये अंधार आहे आणि आपल्याला तिथं जायला सांगितलं, तर मला कल्पना नसते, की त्या अंधाऱ्या खोलीत काय आहे? एखादा डाकू लपून बसलेला असेल, जो मला मारणार असेल. तिथं आणखीन काहीतरी गोष्ट असेल, फरशीवर काही सांडलेलं असेल, मुद्दामून सांडून ठेवलं असेल, ज्याच्यावरनं मी घसरून पडेल. एखादी छानशी माझ्यासाठी गिफ्ट सरप्राईज काही त्याच्यात ठेवलेलं काहीही असू शकतं. पण मला भीती वाटते, नाही, नाही, मी एकटा नाही जाणार, कोणतरी या सोबत. कारण ते अज्ञान आहे, ते अंधार आहे. मला नाही माहिती समोर काय. हां, पण तेच जर एखाद्याने मला असं सांगून ठेवलं असेल, "जा तू तिथे तुझ्यासाठी एक छानसं सरप्राईज ठेवलंय." तर मी एका उत्साहाने, उत्सुकतेने त्या खोलीमध्ये चाचपडत असतो, की इथे काय आहे? पण मनात भीती असते कुठेतरी, नेमकं काय असेल? पण खात्री पण असते ज्या माणसाने सांगितलंय त्याच्यावरती, की नाही काहीतरी सरप्राईज आहे म्हणजे छानच आहे. पण हीच भीती घालवायसाठी काय लागतं? काही नाही, एक उजेड. एखादा दिवा लावला, टॉर्च लावला, मेणबत्ती लावली, पणती लावली, सगळी भीती एका क्षणात संपते. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तेच भगवंत इथे सांगतोय, की जे मला जाणतात, त्यांचं ही जी सगळी भीती आहे, मग ती जी भीती जन्माची सुद्धा आहे. माझं काय होईल? माझ्यानंतर कसं काय होईल? माझ्यानंतर माझ्या माणसांचं काय होईल? सगळी भीतीच आहे. तर जो असं जाणतो, की मी कोण आहे. आता मी कोण आहे असं ज्याला भगवंत इथे एक्सप्लेन करतोय, त्याला ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, की त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नसला पाहिजे. कारण फरक कुठे आहे? फक्त ज्ञानात आहे. तो ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. जो तो अर्जुनाला सांगतो, की तुला माहिती नाही तुझे जन्म किती झालेत आणि काय झालंय. मला माहिती आहे. हा परमेश्वर कुठे असतो? 24 तास आपल्यासोबत. अगदी उदाहरण देऊन सांगायचं म्हटलं तर, असा एक क्षण तुमच्या आयुष्यातला सांगा, जो तुमच्या आयुष्यात आहे, पण तुम्हाला माहीत नाहीये, की हा क्षण माझ्या आयुष्यात आहे. अगदी गाढ झोपलेलो असलो, ज्याची आपल्याला कल्पना नसते, पण त्या गाढ झोपेतनं जागं झाल्यानंतर आपल्याला हे कळतं, की "अरे वाह! किती छान झोप लागली होती मला. अरे, मला एवढी कशी झोप लागली?" कसं कळलं हे? म्हणजे कुठेतरी हे सगळं रेकॉर्ड होतच असेल ना? साक्षी भावानी परमेश्वर सदैव आपल्यासोबत असतो. एक क्षण असा नाहीये, की तो आपल्यासोबत नाही. रादर तो आहे म्हणूनच आपण आहोत, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. जसं आत्ता स्वामिनीने सांगितलं, की ती बोलते आहे, हेच तिचं प्रमाण आहे, की ती आहे. तसंच आपण हे सगळं करू शकतोय, बोलतो, ऐकतो, हे जे सगळं करतोय, विथआऊट एनर्जी आपण ह्यातलं काहीही करू शकणार नाही. मग आपण जेव्हा म्हणतो, की "अरे, ह्याची तर एनर्जी डाउन झाली आहे." गळालाय पूर्ण, पार झोपून पडलाय. त्याला बोलताही येत नाही, उठताही येत नाही, काहीच करत म्हणजे काय एनर्जी डाउन आहे. असं नाही म्हणत एनर्जी संपली आहे. देअर इस अ एनर्जी, बट जेवढी आवश्यक आहे तेवढी नाहीये. सदैव आहे आणि हे आपल्याला कळतं, की मला एनर्जी नाही फील होतेय.
मला गळल्यासारखं झालं, हे कळतं ना, म्हणजे कळणारा कोणतरी आहे की आतमध्ये. साक्षी भाव आणि परमेश्वरच आहे. एक क्षण आपल्या आयुष्यातला नाही आणि म्हणून आयुष्यात जेव्हा-जेव्हा संकट येतील, कितीही अस्वस्थ करणारी घटना असेल आणि सगळ्यांच्या बाबतीत आपण साधी माणसं होतो. आपण काही फार महान अशातला भाग नाहीये. आपल्या प्रत्येकाला भीती वाटते ना, कारण माणूस म्हणून आपल्याला तो गुणधर्म चिकटलेला आहे. भीती वाटते की त्या-त्या वेळेला सांगा, तो आहे. तो आहे. कारण तो नाही अशी एकही अवस्थाच असू शकत नाही. जर तो आहे, तर तो चांगलंच करेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फेथ ज्याला आपण म्हणतो, विश्वास, श्रद्धा काय काम करू शकते. मग आपण विश्वास आंधळेपणाने नाही ठेवत आहे. आपण सत्यावर विश्वास ठेवतोय. येस, तो आहे. मला माहिती आहे तो आहे. मग तो करणारच. ही जर माझी दृढ श्रद्धा असेल, माझ्या आयुष्यातला कितीही अप्रिय प्रसंग असो, निभावून नेता येतो. प्रसंग वाईट येणार आहेत किंवा वाईट येणारच नाही असं अजिबात नाही, असं भगवंतही क्लेम करत नाही. कारण हे सगळे कर्माचे भोग आहेत. आपण आपलं घेऊन आलोय बॅगेज, त्यानुसार हे सगळं घडणार आहे. बट तो आहे. सदैव आपल्यासोबत आहे. हेच भगवंत असं म्हणतो आणि हे जर आपल्याला 24 तास असं जगायला जमू शकलं, तर काय होणार आहे? "त्वक्ता देहं पुनर्जन्म नयति मामेति सो अर्जुन." हा पुनर्जन्म ही कन्सेप्ट फक्त भारतीय परंपरेतच आहे. इतर जे धर्म आहेत त्याच्यामध्ये अजूनही ही कन्सेप्ट नाही. त्यामुळे आपल्याकडे ही मान्यता आहे, की पुनर्जन्म होतो आणि तो अगदी सिद्धांतावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सुद्धा सिद्ध करता येतो. त्याच्यावरती आपण मागे एकदा सत्र घेतलेलं आहे. पण असं केल्याने काय होणार आहे, की जर मी 24 तास सतत म्हणत राहिलो, की तो आहे. येस, ही इज. तो आहे. या क्षणी सुद्धा आहे. मी झोपेत असताना आहे, मी सुखात असताना आहे, तो दुःखात असताना आहे, मी काम करताना आहे, मी निष्क्रिय असताना आहे. काय करेल ते मी आहे. त्या प्रत्येकामध्ये तो आहे. ही जर माझी धारणा झाली, मग माझ्या रागात सुद्धा तो आहे, माझ्या प्रेमात सुद्धा तो आहे, माझ्या दुःखात सुद्धा तो आहे, माझ्या प्रत्येक भावनेमध्ये तो आहे. ही जाणीव जर माझ्या मनात सतत राहिली, तर काय होणार आहे? आपसूक तो आहे म्हटल्यानंतर माझ्याकडनं चुकीच्या गोष्टी होणं कमी-कमी होत जातं. कारण तो आहे. मग माझे जे विकार आहेत, हे विकार आपोआप कमी व्हायला लागतात आणि हे विकार कमी झाले, की जो अविकारी आहे, अर्थात परमेश्वर, तो प्रकट होतो. तो प्रकट झाला, की काय होतं? "त्वक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति सो अर्जुन." त्याला रिबर्थ असूच शकत नाही. कारण आता रिबर्थ राहायला काही राहिलंच नाही. बॅगेजच नाहीये. बॅगेज नसेल, 0 झाला बॅलन्स, वैकुंठवासी. सदैह जाता येतं. अर्थात संत तुकाराम महाराज गेले. आपल्यासारखे जातील का नाही माहीत नाही. पण किमान थेरॉटिकली तरी आपण हे म्हणू शकतो, की येस, वी कॅन अचीव्ह धिस. आपण हे जिवंत क्षणी आणि ह्यालाच तर आपण जीवनमुक्त असं म्हणतो. अनेक असे संत सज्जन आहेत, ज्यांनी ही गोष्ट आहे. संजीवन समाधी सोहळा आपण आता म्हटलं तसं ज्ञानेश्वर माऊली आपल्या डोळ्यांदेखत उदाहरण आहे. कित्येक संत आपल्याला माहिती आहेत. म्हणजे फार लांब जायची कशाला गरज? आपल्या माहितीतले असे किती लोकं असतात म्हणजे संत, की ज्यांनी हे अचीव्ह केलंय. रामकृष्ण परमहंस अचीव्ह केलंय. आपल्या डोळ्यांदेखत आहे. योगी अरविंद अचीव्ह केलंय. आपल्या भारतीय परंपरेत तर अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे हे करता येतं. तर आपल्याला आपलं लाईफ 24 तास आध्यात्मिक अर्थात परमेश्वरासोबत जगता येतं का? एवढाच काय तो प्रश्न आहे. त्याच्या पुढे अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आज थोडासा विचार केलाय 10 पर्यंत संपवायचा. बघूया. वीतराग सॉरी वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रितः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावं मागताः. वीतराग भय क्रोध म्हणजे ज्यांचे राग, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते. च आणि मनमयः जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते. माम माझ्या उपाश्रितः आश्रयाने राहणाऱ्या बहवः पुष्कळ भक्तांनी ज्ञान तपसा उपर्युक्त ज्ञानरूपी तपाने पूतः पवित्र होऊन मदभावम माझे रूप आगतः प्राप्त करून घेतले होते. आता जे मी म्हणलं तेच या श्लोकात आहे. पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त
वर सांगितलेल्या म्हणजे आधी उल्लेख केलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. क्लिअर कट हा सूर्य आणि हा जयद्रथ, की बाबा हे होतं का? थेरॉटिकल आहे का? तो म्हणतो येस, प्रॅक्टिकल आहे अगदी. अनेकांनी हे प्राप्त केलेलं आहे. तोच भगवंतच इथे सांगतो. हे आता अजून वेगळं प्रमाण असणे जेव्हा, की येस हे करता येतं. हयात असताना करता येतं. पण काय करावं लागेल? बरं. काय करावं लागेल त्यासाठी? वीतराग भय क्रोधा. आता म्हणलं तसं भय. हे भय का आहे? अज्ञान. उत्तर काय आहे? ज्ञान. राग. आता राग ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितलेला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये. राग मीन्स लाइक, डिसलाइक, सॉरी, राग म्हणजे लाइक, आवडणाऱ्या गोष्टी, प्रिय गोष्टी, इच्छा, आकांक्षा या अर्थाने राग. की मला हे हवंय, मला हे हवंय, मला चांगलं बोललं पाहिजे, माझं कौतुक करायला पाहिजे, माझा उदो-उदो व्हायला पाहिजे, प्रसिद्धी. मला हव्यास आहे, पैसे हवेत, हे हवंय, मला हे माझं स्थान हवंय. या गोष्टी आहेत. प्रत्येक आपल्या जीवनात आपण बघा कित्येक गोष्टी आपण आपल्याला हव्या असतात आणि त्या काही चूक आहेत अशा काही गोष्टी नाहीत. जसं मला जेवायला हवंय. आता हे काय वाईट आहे अशात नाही कारण जगायचंय म्हटल्यावर जेवण हवंच आहे. पण हवंय ना, तो राग आहे ना. मग काय होतं, जर मला जेवायला हवंय, आत्ता मला भूक लागली आणि ते जेवायला मिळत नाहीये. काय होती? चिड वेळ टळली की चिड व्हायला लागते, की मला हवंय पण मिळत नाहीये. मग काय होतं? क्रोध. रागाच्या विरुद्ध शब्द क्रोध. लाइक अँड डिसलाइक. मला हे आवडतं, पण तसं घडत नाहीये. तसं तो बोलत नाहीये. तसं तो माझ्याशी वागत नाहीये. काय निर्माण होतो? क्रोध. तर क्रोधाची उत्पत्ती कुठून आहे? इच्छेमधून आहे, रागामधून आहे, लाइकमधून आहे. आवड आणि काय म्हणूया आपण? आवड आणि त्याच्या विरुद्ध नावड. नावड अशी काही नाहीच आहे. जे आवडत नाही ते नावड आहे. नावड असं म्हणून मला काही दाखवता येणार नाही. ते आवडत नाहीये म्हणून ते नावड आहे. तसंच क्रोध आहे. रागाच्या विरुद्ध आहे. मग जो ह्या सगळ्याच्या पलीकडे जातो, भयाच्या, रागाच्या म्हणजे लाइक अँड डिसलाइक, अट्रॅक्शन अँड डिस्ट्रॅक्शन, ह्या सगळ्याच्या पलीकडे जो जातो, मन्मया माम उपाश्रितः, जो माझ्या ठिकाणी स्थिर राहतो. जे गोंदवलेकर महाराजांनी उपाश्रितः माझ्या ठिकाणी स्थिर राहतो म्हणजे काय? त्याच्यावर एक उदाहरण देताना असं सांगितलं, की "बाबा रे, अडकायचं नाही कशामध्ये. काल तुला श्रीखंड मिळालं, एन्जॉय कर. मस्त चापून-चोपून खा. एकदा, दोनदा काय तुला हवंय तेवढं खा. भगवंताचे आभार मान. थँक यू. तुझ्यामुळे मला आज श्रीखंड खायला मिळालं. ओके, फिनिश. गोष्ट संपली. नेक्स्ट डे शिळी भाकरी आहे ताटामध्ये. आता ती शिळी भाकरी खाताना कालचं श्रीखंड आठवता कामा नये, की ही शिळी भाकरी सुद्धा भगवंताचाच प्रसाद आहे, असा मनात विचार येणं म्हणजे भगवंताचं होणं. आपण उलटं जगतो. चांगलं झालं की देवाची कृपा आहे. वाईट झालं की देवाची अवघ कृपा आहे. ही अविद्या आहे. अज्ञान आहे. जे आहे ते त्याचंच आहे. चांगलंही वाईटही. मग जेव्हा आपण ह्या अशा मॅच्युरिटीवरती येतो, की जे आहे ते त्याचंच आहे. चांगलं सुद्धा, वाईट सुद्धा. कारण चांगलं वाईट हे आपण म्हणतो, कारण तो रेफरन्स आपण घेतो. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्यांचं विज्ञान आहे त्यांना माहिती असेल, की एक गोष्टीला रेफरन्सला धरल्याशिवाय दुसरी गोष्ट सांगता येत नाही. रेल्वेमधून आपण बसून चाललेलो आहोत किंवा गाडीतनं बसून चाललो आहोत. बाहेरची झाडं पळतायत असं आपण म्हणतो. म्हणायला ते का म्हणतो? कारण मी पळत असतो, झाडं स्थिर असतात. पण माझ्या रेफरन्सनी मी जर बघितलं तर झाडं पळतायत, मी स्थिर असतो. तेच जर मी गाडीच्या बाहेर असेल, तर मी म्हणेल की मी स्थिर आहे, पण गाडी पळतीये. एक रेफरन्स धरावा लागेल तरच दुसरी गोष्ट संदर्भाने सांगता येते. असं मगाशी स्वामींनी सांगितलं, की मी बोलते ह्याचाच अर्थ मी आहे. म्हणजे हे बोलणं जे आहे, ह्याला मला रेफरन्सला घ्यावं लागेल, तरच मला मी सिद्ध करता येतो. अदरवाईज नाही येणार. तुम्ही कल्पना करून बघा, अशी एक तरी गोष्ट तुम्ही दाखवा, की कुठलाही रेफरन्स न घेता तुम्ही मी सिद्ध करून दाखवा, की तुम्ही आहात. नाही करता येत. तुम्हाला रेफरन्समध्येच सांगाल. तुम्ही म्हणाल, "हे बघा, की मी दिसतोय ना समोर माझं शरीर." अच्छा, म्हणजे शरीर म्हणजे संदर्भ घ्यायचा आहे. तर मला ते सिद्ध करून दाखवता येईल, की "हा बघा, मी आहे." विथआऊट रेफरन्स आपण काहीही करू शकत नाही. मग हा रेफरन्स का आहे? कारण ड्युॲलिटी आहे. 2 गोष्टी आहेत म्हणून रेफरन्स आहे.
जर त्या दोन राहिल्याच नाही तर तेच भगवंत इथं सांगतात. मनमया माम उपाश्रितः. इथं तू दोन मानूच नको. तू आणि मी वेगळा आहे असं मानूच नको. तू वेगळा नाहीच आहे, तू मीच आहे. असं जर तू माझ्यामध्ये स्थित राहिलास तर काय होणार आहे? बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. हे आजपर्यंत अनेकांनी अचीव्ह केले, तू पण अचीव्ह कर. ही ड्युअॅलिटी जी आहे, द्वैत जे आहे, हे घालवता यायला पाहिजे. ते कसं जाईल? ज्ञान. मग ज्ञान कसं येईल? प्युरिफिकेशन ऑफ युअर माइंड. मन शुद्ध करा. मन कसं शुद्ध होईल? कर्मयोग करा, भक्ती करा, उपासना करा, जपजाप्य करा, ध्यानधारणा करा, ज्ञान मिळवा. ज्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं मन शुद्ध करता येईल त्या पद्धतीने करा. बरोबर, मला खूप राग येतो. ओके, कळलं मला. आज किती राग आला? आज 10 वेळा राग आला. उद्या मला 9 वेळाच आणायचं. एकदा कितीही प्रसंग आला तरी मी रागावणार नाही हे ठरवायचं. ह्यातनं काय होईल? मनाला विरोध होणार आहे. "अरे, रागवलं पाहिजे, असं कसं शांत बस." नाही, मी नाही रागवणार. शांत बसलोय मी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट डे तुम्ही ठरवलं, आता 8च वेळा रागवायचे आज. काहीही झालं तरी 10 होता कामा नयेत. 2 वेळा मी संयम बाळगणारच. असं करत-करत एक दिवशी तुमचं मन शुद्ध होईल. तो म्हणेल, "कशाला रागवायचं? जाऊन दे ना." हे जेव्हा घडणार, ईश्वराची कृपा प्राप्त होणार. मन अपवित्र राहिलं, की तुम्ही कितीही काही करा, मन फक्त मनोरीत असतं आणि मग मनाला हव्या त्या गोष्टी ते मागून घेत असतं आणि त्याच्यासाठी सगळी धावपळ. मला ₹10 मिळाले, की मन अशांत आहे. अरे ₹10 मिळून उपयोग नाही, 100 मिळाले पाहिजेत. मग काय करता येईल माझ्यासाठी? मग मी खूप मेहनत घेतो. माणसाचा स्वभाव बघा कसा आहे. एक उदाहरण देतो. ती वेळात घेणार नाही तुमचं 5 मिनिटात थांबवतो. की एक माणूस आहे आणि वाहत्या नदीमध्ये पडला. त्याला पोहता येत नाही. तर तो बिचारा आपला हात-पाय मारण्याचा प्रयत्न करतो. काहीही करून ते आपल्या किनाऱ्यावरती यायचं आहे. पण प्रवाहच इतका जोरात असतो त्याला नाही किनाऱ्यावर येता येत. धावत, धावत, धावत पुढे चाललाय तो. जीव वाचवण्याचा अतिशय प्रयत्न करत असतो. मग तो शोधत राहतो, की अरे मधी काही मला असं मिळतंय का एखादा दगड, झाडाची फांदी किंवा आणखीन काही, की ज्याला मी पकडेल, आधार घेईल आणि मी ह्या प्रवाहातनं वाचेल. असा प्रयत्न करतो पण तरी काही मिळत नाही. मग तो शोधायला लागतो, की कोणी आजूबाजूला आहे का इथे, की जो मला मदत करून जाईल. मग तो आवाज द्यायला लागतो, "वाचवा, वाचवा, कोणी आहे का इथे? बाई आहे का?" नाही, कोणीच वाचवायला येत नाही. आवाज कोणापर्यंत पोहोचत नाही. आता त्याला कळतं, की आपला मृत्यू निश्चित आहे. आता कुठल्याही बाजूने आपल्याकडे वाचण्याची काही शक्यता राहिलेली नाही. मग तो देवाला हाक मारतो, "देवा वाचव मला." हे मानवी मन आहे. हा अहंकार आहे म्हणा किंवा हे त्याची जाण आहे म्हणा, की मी करू शकतो आणि तो सर्वार्थाने त्याचे प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा हे प्रयत्न थकतात, त्यावेळेला त्याला कळतं, की आता मी कोणीच नाहीये. आता जो आहे तो परमेश्वरच आहे. देवा कृपा कर. आता जर हे परमेश्वराला आळवणं जे आहे ते पूर्ण काय म्हणूया आपण सरेंडर होऊन असेल, की आता 1% सुद्धा मनामध्ये नाहीये, की मी काही करू शकेल. तर परमेश्वर धावून येतो. पण काय होतं, परमेश्वराला आपण म्हणतो, पण परत कसा येईल तो? कुठून येईल? केवढं देईल? देईलच का? चालू झाले आपले मनाचे खेळ. बिकॉज आपलं मन पवित्र नाहीये. अशुद्ध आहे. पवित्र तुम्हाला काहीतरी फार मोठा शब्द वाटेल. अशुद्ध आहे. आपल्या इच्छांनी, मनोकामनांनी, भावनांनी ते शुद्ध झालं, की परमेश्वराची आळवणी होते आणि मग परमेश्वर प्राप्त होतो. म्हणून त्याच्यासाठी आपल्या संतांनी आपल्याला विविध गोष्टी सांगितल्या, की हे करा म्हणजे तुमचं मन पवित्र होईल. मन पवित्र झालं, की हे सगळ्यांना प्राप्त करता येतं आणि म्हणून आपण हे जे काही उपक्रम केलेत म्हणजे हा गीता सेशन काय आहे? नॉलेज. की ज्ञान घ्या. आता हे ज्ञान आहे का? तर अजिबात नाहीये. ही माहिती आहे. इन्फॉर्मेशन शेअरिंग चालू आहे. आता ही इन्फॉर्मेशन जसं इतके लोकं तुम्ही सगळे आहात. प्रत्येक जण ऐकतोय. पण ती रिसीव्ह जी तुम्ही करणार आहे, ती तुमच्या मनाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे, की कशाप्रकारे तुम्ही ती रिसीव्ह कराल. ज्या प्रकारे रिसीव्ह कराल, त्याला तुमचं मन कसं रिस्पॉन्स करणार आहे आणि ते ॲक्शनमध्ये कसं बदलणार आहे. आणि जर ते ॲक्शनमध्ये बदललं, तर रिझल्ट भगवंतांनी सांगितलंय ऑलरेडी सगळ्यांना मिळालंय. तुला पण मिळू शकतं. असं कुठेही नाहीये, की हे होऊच शकत नाही. म्हणून भगवंतांनी सप्रमाण सांगितलं. आजपर्यंत अनेकांना हे प्राप्त झालेलं आहे. आणि आपण तर आपल्या डोळ्यांनी पाहिलेली उदाहरणं आहेत. कितीतरी अशी लोकं आहेत, जीवनमुक्त आहेत. ते दिसायला आपल्यासारखीच आहेत, आपल्यासारखीच वागतात. म्हणून असं म्हणतात, आपण विविध ग्रंथात जरी पाहिलं तरी, की गुरु हा देहात कधीच नसतो.
आपण त्याला देह म्हणून पाहत असतो, परंतु तो देहात कधीच नसतो. तो आपल्यासारखाच वाटतो, पण तरी तो आपल्यासारखा नसतो, कारण तो त्या पलीकडे गेलेला असतो. तो गुरु. आणि मग ही इन्फॉर्मेशन शेअर झाल्यानंतर तुम्ही ते रिसीव्ह केल्यानंतर ती ॲक्शन करणार. ॲक्शन करून जो एक्सपिरियन्स येणार आणि त्या एक्सपिरियन्समधनं तुमचं तुम्हाला जे रिअलायझेशन होणार, दॅट इज नॉलेज. जे आतून येतं. म्हणून आपण आत्मज्ञान असंच म्हणतो ना. आपलं आहे, आत्म्याचं आहे, स्वतःचं आहे. आपल्याबद्दलचं ज्ञान. म्हणजे बाहेरनं कसं आहे, बाहेरनं इन्फॉर्मेशन मिळू शकते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण ऐकतो, ह्या इम्प्लिमेंट करायला आपलं मन तेवढं शुद्ध पाहिजे. तेवढं रिसीव्ह करता येईल. 10 गोष्टी सांगितल्या. 10 पैकी किती रिसीव्ह करायच्या, हे आपल्या मनावर अवलंबून. मग आपण मुलांना कायम भांडत असतो त्यांच्याशी. "तू अभ्यासच करत नाही." तर टाळंपोटाळ करतो, म्हणून तुझं लक्ष लागत नाही. पण फोकस न होण्याची तरी कारणं असतील ना. आपण याला रूट कॉजवर नाहीच जायचं. आपल्याला फक्त ब्लेम करायचंय समोरच्याला, की "तू लक्षात ठेवत नाहीस, तू अभ्यास करत नाहीस, तू टंगळ-मंगळच करतो, तू सीरियसच नाही" वगैरे, वगैरे. बट कधीही आपण हे विचार करत नाही, की मी जे त्याला सांगतोय, की असा अभ्यास कर, तसा, हे तो रिसीव्ह करतोय का? रिसीव्ह जर करत नसेल, तर तुम्ही किती मग आपण म्हणतो ना, किती तुझ्यासमोर रक्त आटवलं तरी काही उपयोग नाही. का बरं असं होतं? कारण आपण जी इन्फॉर्मेशन शेअर करतोय, ती त्याच्याकडनं रिसीव्ह होत नाही. बरं रिसीव्ह जरी झाली, तर त्या प्रमाणात ती ॲक्शन घडायला पाहिजे. पण त्याचं मन त्याला विरोध करतं, की नाही, नाही असं होणार नाही. म्हणून स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण माइंड प्युरिफिकेशन हा जो भाग आहे, मन शुद्ध बनवलं पाहिजे. हे जर जमलं, तर त्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट येणार. फॉर एक्झाम्पल शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. आरशात आपलं प्रतिबिंब किती दिसेल? जेवढा आरसा स्वच्छ असेल तेवढंच. आरशावरती जर प्रचंड धूळ बसलेली असेल, तर आपलं प्रतिमा दिसणारच नाही. थोडंसं आपण चेहरा दिसण्यापुरतं स्वच्छ केलं, तेवढंच दिसेल, बाकीचं दिसणार नाही. सो सेम वे, की त्या भगवंताचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे माया आहोत आणि भगवंत आहे. माया रिफ्लेक्शनमधनं आपल्याला दिसणार आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, की तो जो निर्गुण परमेश्वर आहे, हा सगुणात येतो कसा? तर थ्रू माया. सो तो किती आपल्याला जाणवेल? जेवढं आपलं मन शुद्ध असेल तेवढं. मग काय करायचं? सुरुवात इथून करा ना. येस, तो आहे. एवढ्या एका कन्सेप्टवरती विश्वास ठेवायचा आणि म्हणून आपल्या सगळ्या संतांनी तेच सांगितलं. विश्वास ठेवा, तो आहे. आता हा विश्वास मी आता सांगितले तशा उदाहरणातनं बघा तुमच्या आयुष्यात हे रोज घडणारी गोष्ट आहे. एक तरी गोष्ट अशी दाखवा, की जी मी सांगतोय पण तुमच्या आयुष्यात घडत नाही. रोज आयुष्यात तुमच्या दैनंदिन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेत सुद्धा ह्या गोष्टी घडतायत. म्हणजे तो आहे. हे कोणी सांगतंय म्हणून मला विश्वास ठेवायची गरज नाही. मी स्वतः अनुभव घेतोय ती गोष्ट, की तो आहे. आता तो म्हणून मी ज्याला म्हणतोय, त्याचं मी जर असं काही स्वरूप ठेवलं, की तो छान बासरी वाजवणाराच असला पाहिजे, छान मस्त सिल्की धोतर नेसलेलं पाहिजे, अनेक अलंकार धारण करणारा असेल. अशी जर माझी धारणा असेल, तर ते रूप दिसायला मला काही वेळ लागेल. पण माझी जर धारणा असेल, की बाबा तो सर्वव्यापी आहे. येस, तो आहे. जर तो आहे, तर माझं आयुष्य मस्तच आहे. काही वादच नाही माझ्याकडं. ही प्युरिफिकेशन जे आहे, ते आपल्याला ह्या माध्यमातून साधायचं आहे आणि ते प्युरिफिकेशन झालं, की अनुभव सगळ्यांना येतो, सारखाच येतो. इथे कोणीही असं म्हणू शकत नाही, की मी महान आहे, मलाच येतं. ठीक आहे, महान म्हणजे काय? त्याचं माइंड जास्ती प्युअर आहे असं आपण म्हणूया. ह्याच्या पलीकडे काही नाही. मला जमणार नाही का? जमेल की मला पण जमेल. मला पण तेवढीच गोष्ट करायची आहे. मी पण करू शकतो. एवढंच आपल्याला साधायचं. बाकी काही अवघड असं काही नाही आणि आपल्या दैनंदिन जीवनात आणि एवढ्या एका छोट्याशा गोष्टीवरनं, की तो आहे, आपलं आयुष्य अख्खं बदलतं. हा जो विश्वास आहे, हा माझा जो ट्रस्ट आहे, माझ्या अनेक वाईट गोष्टी माझ्या आयुष्यात असतात. त्या बदलायच्यात मला काय करायचं? तो आहे. तो असताना मी असं कसं करेल? नाही, नाही, यार मला नाही असं करायचं. आणि बघा गंमत अशी होते ना, की तो काही सेकंदाचा मामला असतो. मायक्रो नॅनो सेकंदाचा खेळ असतो, की जेव्हा मनाला ती गोष्ट करायची असते आणि आपण तो म्हणला, "नाही, नाही, तो आहे, देव पाहतोय, देव पाहतोय." हा द्वंद्व चालू आहे. एक क्षणात ती उर्मी अशी काही येते आणि सगळं संपतं. तो आहे, म्हणजे ते गेलं ज्ञान तिकडं, जाऊन दे तिकडं. कृती घडून जाते. आणि मग ती कृती घडून झाल्यानंतर, "अरे यार, मला नव्हतं करायला पाहिजे होतं" वगैरे. ठीक आहे. तो आहे, त्याने बघितलं. नेक्स्ट टाईम सुधरेल. ओके. एक्सेप्ट करा. आपण काय आता एक्सेप्ट होत नाही आणि मग असं काय असं झालं मला चिड व्हायला लागते. राग, क्रोध. मला हे हवं होतं, नाही मिळालं, चिड सुरू झाली. ठीक आहे ना, एक्सेप्ट इट. आपण बघितलंय मागं नेचरचा रूलच आहे चेंज. ठीक आहे, आज असं झालं, उद्या तो बदलेल. 100% बदलेल. कारण तो आहे. तो माझ्यावर लक्ष ठेवून आहे. तो नक्की मला मदत करेल. येस. आयुष्य बदलता येतं. 100% जिंकता येतं
आणि जिंकण्यासाठीच त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय. मनुष्य म्हणून आपण ज्या अर्थी आलोत, त्या अर्थी हे आपलं स्वतःला भाग्यवान समजा, की काहीतरी आपण केलेलं आहे, म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आलो. नाहीतर मग जनावर म्हणून आलो असतो, पक्षी म्हणून आलो असतो, की बाबा नाही आता भोगायचंय मला. नाही, मी काहीतरी चांगलं केलंय. आता ह्याच्यापेक्षा बेटर करायचंय. म्हणजे ह्याच्यापेक्षा बेटर मला मिळेल. ओके. सो अशा प्रकारे हा आजचा 2 श्लोकांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणखीन सिम्प्लिफाय निश्चित करता येईल, पण वेळेची आपल्याला मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला हे सगळं सांभाळायचं आहे. पण माझं सांगणं एवढंच आहे, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे इम्प्लिमेंट करून बघा. हा विचार करून बघा. काही नाही, फक्त विचार करत बसा. अच्छा हे कसं म्हणताय? असं मी आहे, आता कसं सिद्ध करायचं? बघा विचार करून. मग असं येतं, "अरे नाही, मला सांगताच येत नाहीये." नाही, सांगता येत नाही ना, म्हणजे काय झालं? परमेश्वर आहे. कारण तो अचिंतनीय आहे. त्याचं वर्णनच करता येत नाही. झालं. म्हणजे मी आणि परमेश्वर वेगळा असूच शकत नाही. बरं मीच वर्णन करा बरं, मी कसा आहे? तर तुम्ही काय म्हणा, "अच्छा मी गोरी आहे, मी काळा आहे, सावळा आहे, मी असा आहे, उंच आहे, बारीक आहे." ओके. हे सगळं काय आहे? रेफरन्स आहेत. अच्छा ह्याच्यात मी कुठे आहे? यार नाही यार, ते मी नाही वर्णन करत आहे. कारण तो अवर्णनीय आहे. तो मी म्हणजेच परमेश्वर आहे. मी तूपणाची झाली बोळवणं. मी आणि तू ह्यातली दोघांमधली जी बोळवण आहे, ते दोघांमधलं संपलं नातं, की जे उरतं तो म्हणजे परमेश्वर. मग आहे की माझ्या लाईफमध्ये असंच आहे. काहीच करता येत नाही मला. म्हणजे तो आहे. 100% तो आहे आणि 100% आपलं तो हित साधतो आणि आपण जर हे सतत मनात ठेवलं, उपाश्रिताः त्याच्या जवळ म्हणजे त्या विचारांमध्येच सतत जगायचं. काय साध्य होणार आहे? म्हणजे आजपर्यंत अनेक महान लोकांना साध्य झालं तेच. पण आपली अशी काही अपेक्षा नाही बाबा याच जन्मात व्हावं. ठीक आहे ना, होईल ना डे बाय डे. मी ॲट त्या ट्रॅकवरती आहे. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं? बास. म्हणजे गाडीत बसलोय, जिथे मला जायचंय त्या प्रवासाच्या साठी गाडीत बसलोय, यापेक्षा मोठं सुख काय असू शकेल? पोहोचणार ना, गाडी ड्रायव्हर नेईल ते सगळं. आपण चिंता करतो का? कुठला ड्रायव्हर असेल, त्याला एक्सपिरियन्स किती आहे? त्याने आधी गाडी कुठे ठोकली आहे का? काही विचार नाही करत. बिनधास्त असतो. अरे मग अशा एका अनोळखी व्यक्तीवरती आपण इतका विश्वास ठेवू शकतो, ज्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये. म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, जे आपण रोज अनुभवतोय, त्याच्यावरती किती विश्वास ठेवला पाहिजे? आणि जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर गाडी सुरळीत जाणार आहे. आपण कशाला टेन्शन घ्यायचं, तो प्रवास होईल का नाही व्यवस्थित? बिंदास होणार. दुसरा ऑप्शनच नाहीये. गाडी चालली निघाली म्हणजे तिथपर्यंत पोहोचणारच. असो. तर अशा छानशा आपण विश्वासावर, त्या परमेश्वरावर सतत श्रद्धा ठेवून कारण तो सदैव आपल्यासोबत आहे. आता हे विद्या, वाया हे शब्द लक्षात नाही राहिले तरी मी सांगितलेली उदाहरणं लक्षात ठेवा. मगाशी जे वर्तुळाचं उदाहरण सांगितलं, कदाचित मला ते तितकंसं चांगलं एक्सप्लेन करता आलं नसेल कदाचित. पण जर कळलं असेल तर अजून समजून घ्या, की खरंच ह्या आपल्याला माहीत नसलेल्या अशा अनेक अनंत गोष्टी जगात आहेत. त्यामुळे कधीही हा दावा करण्यात काही अर्थ नाही, की मला सगळं माहिती आहे. जो कोणी असं म्हणतो मला सगळं माहिती आहे, त्याला सगळं काहीच माहीत नाही हे आपण समजून घेतो. स्वाभाविकता. कारण माहीत नसलेल्या मला कुठं माहिती आहे अमेरिकेतला आत्ता व्यक्ती कोण काय करत आहे? नाही माहिती मला. आणि ते मला कसं कळणार ते? नाही असं काही जगात असतं हेच मला माहीत नाही. असं अनेक माझ्या दृष्टीच्या पलीकडचं खूप सारं जगात आहे. म्हणून सदैव परमेश्वराशी ऋणी राहून, त्याच्याबद्दलची कृतज्ञता नेहमी ठेवून, जे काही घडतंय ते त्याच्याच कृपेने तोच करवून घेतोय. आपण कोणीही नाही. हे जेव्हा एकदा लक्षात येतं, मग ना द्वेष राहतो, ना मत्सर राहतो, ना क्रोध राहतो, ना राग राहतो. जे उरतं ते केवळ चैतन्य किंवा आनंद. त्या परमेश्वराचं रूप काय आहे? सच्चित आनंद. सत, चित, आनंद. एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस. 3 स्वरूपामध्ये, 3 गुणधर्मामध्ये त्याचं वर्णन आहे. असो, अधिक वेळ न घेता आपल्या या ठिकाणी मी माझं सेशन थांबवतो.